गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सध्या मार्केट एवढं बुलिश आहे की काय सांगावं आणि काय नाही तेच समजत नाही. तर मग चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी बरेच दिवस सांगत होतो की मार्केटनं हायर बायसमध्ये कन्सॉलिडेट करायला पाहिजे, परंतु मार्केट रोज वर जात होतं. त्यामुळे मला हे समजत नव्हतं की नक्की घडतंय काय, काय बिघडतंय. कारण प्राईस ॲक्शनच्या हिशोबानं पाहिलं तर मार्केटनं एवढ्या इमिजिएट इम्पॅक्ट करणं पॉसिबल नव्हतं. कारण ग्लोबल मार्केट्स गेले 2 दिवसापासून सिव्हिअर सेलिंग प्रेशरमध्ये आहेत. काल रात्रीसुद्धा US मार्केट जर आपण पाहिलं तर त्यांचे तीनही इंडेक्स, डाऊ जोन्स, S&P 500 आणि नॅसडॅक, तीनही सिव्हिअर सेलिंग प्रेशरमध्ये आलेले आहेत. आणि पूर्ण युरोपियन आणि एशियन मार्केटसुद्धा डाऊन आहेत. आणि तरीसुद्धा आपले मार्केट रोज नवीन ऑल टाईम हाय लावत आहे. मग हे का किंवा कसं शक्य झालं? त्यामुळे मी जरा थोडंसं वाचन केलं, थोडीशी माहिती घेतली. तेव्हा मग माझ्या लक्षामध्ये आलं की नक्की घडले काय. मित्रांनो, कदाचित माझ्यासोबत तुम्ही सगळेसुद्धा एक न्यूज विसरला असाल. ती बातमी आली होती साधारण एक 8-9 महिन्यापूर्वी. ती बातमी अशी होती की जो काही भारताचा बॉन्ड इंडेक्स आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स, तर त्याला लिस्ट केलं जाणार आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये, की ज्याच्या थ्रू इंटरनॅशनल जे काही प्लेयर्स आहेत किंवा मोठमोठे फंड्स आहेत तर ते भारतामध्ये येऊ शकतील. त्याची इफेक्टिव्हनेसची डेट होती 1 जुलै 2024. हे कदाचित सगळेच विसरले. त्यामुळे झाले काय की 1 जुलैपासून तो बॉन्ड इफेक्टिव्ह झाल्यामुळे आता भारतामध्ये पैशांचा फ्लो वाढला आहे, फॉरेन फंड्स वाढलेत. आता ज्याप्रमाणे माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे असं आहे की 1 जुलैपासून टिल द डेट $1 बिलियन फंड ऑलरेडी भारतामध्ये आलेला आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्स थ्रू. $1 बिलियन म्हणजे रफली 8,500 कोटीच्या आसपास, 8,500-9,000 कोटी. आणि दर महिन्याला $2 बिलियन आसपास फंड्स हे भारतामध्ये येणार आहेत. आता हे जे फंड्स असतात ना, तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी असतात. म्हणजे मिनिमम 1 वर्षाची मॅच्युरिटी असते किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. म्हणजे एक सरळ साधी गोष्ट आहे की असं समजा की जुलै 2024मध्ये ज्यांनी $2 बिलियन समजा इन्व्हेस्ट केले, तर त्यांना जर एक्झिट घ्यायची असेल तर 2025च्या जुलैमध्येच ते एक्झिट घेऊ शकतात, त्याच्या आधीमध्ये नाही घेऊ शकत. म्हणजेच काही येणारे पैसे लवकर बाहेर जाणार नाही आहेत. त्यामुळे यातनं काय होणार आहे की आपली जी करन्सी आहे ती सुद्धा स्ट्रेंथन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्टॉक्स का पळत आहेत हे त्याच्यामागचं रिझन तुम्ही समजून घ्या. कारण सगळ्यात पहिली गोष्ट की कंपन्या ज्या काही डेट मार्केटमधनं उचलतात, तर इमर्जिंग बॉन्ड इंडेक्समध्ये एवढे पैसे फ्लो झाल्यामुळे आपला जो बॉन्ड यील्ड आहे तो डाऊन व्हायला सुरुवात होते. आणि तो डाऊन व्हायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आता जेव्हा बॉन्ड यील्ड डाऊन होतं तेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट ऑटोमॅटिक कमी होतात. आणि मग रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यानंतर साहजिकच आहे की कंपन्यांना कमी व्याजदरावरती कर्ज मिळतं इंटरनॅशनल मार्केटमधनं किंवा मग इंडियन मार्केटमधनं सुद्धा. आणि मग त्यामुळे काय होतं की कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते. आणि म्हणूनच मार्केटनं तुम्ही पहा की दर महिन्यामध्ये मार्केट 1,000 ते 800 पॉईंटच्या आसपास करेक्शन देत होतं आणि मग मार्केट वर जात होतं. अगदी तुम्ही मार्च घ्या, एप्रिल घ्या, मे, जूनपर्यंत सुद्धा. परंतु जुलैमध्ये आपल्याला करेक्शनच पाहायला भेटलं नाही. जुलैमध्ये मार्केट खाली येण्याची सगळी वाट पाहत होते, परंतु मार्केट खालीच आलं नाही. तर त्याच्या मागचं हे रिझन आहे आणि कदाचित या गोष्टीवरती कुणी लक्षच दिलेलं नाही. आणि त्यामुळे मार्केट सातत्यानं वर जाते. आता येऊयात की US मार्केटमध्ये काल रात्री काय झालं. US मार्केट काल सिव्हिअर सेलिंग प्रेशरमध्ये आलं, परंतु आपला जो इन्फोसिसचा ADR आहे तो 8.5% अपसाईडला आहे. म्हणजे आपल्या कंपन्या जिथं जातील तिथं धुमाकूळ घालत आहेत सध्या. मग आता एक साधी गोष्ट आहे की काल रात्री आफ्टर मार्केट इन्फोसिसचा रिझल्ट आला आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला USच्या ADRमध्ये आपल्याला इन्फोसिसच्या पाहायला मिळाला. त्यामुळे तिथे 8.5% स्टॉकवरती आहे. आता इथं जे काही काल 1-2 दिवसामध्ये इन्फोसिसवर गेला आहे त्याचं जर कॉम्पन्सेशन केलं तर साधारण अजून 5%च्या आसपास रॅली पेंडिंग आहे इन्फोसिसमध्ये, 4 ते 5%. म्हणजे आज तुम्हाला इन्फोसिस लीड करताना दिसेल आणि इन्फोसिस आणि IT स्टॉक्स मेजरली हे सगळेच तुम्हाला वरती जाताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला जर काही इंट्राडे प्लॅन करायचा असेल तर तुम्ही IT पॅकमध्ये करू शकता. आणि सध्या जे डिफेन्सिव्ह सेक्टर्स आहेत तर ते फार चांगलं काम करत आहेत, लाईक FMCG, फार्मा आणि IT.
या सगळ्यांमध्ये एक चांगली रॅली आपण पाहतोय. आता फक्त इन्फोसिसवर जाईल असं नाही. इन्फोसिससोबत TCS आहे, विप्रो आहे, टेक महिंद्रा आहे, खूप साऱ्या कंपन्या आहेत. आता इन्फोसिसचा रिझल्ट काय लागलाय ते पहा. इन्फोसिसचा रिझल्ट आकड्यांच्या हिशोबाने पाहिला तर फार चांगला आहे असं नाही आहे. परंतु त्यांनी जी कमेंट्री दिली आहे, फ्युचर गायडन्स दिलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये IT मध्ये डिमांड वाढती आहे आणि त्यामुळे आता आम्ही फ्युचर गायडन्स आम्ही प्रेडिक्ट करतोय की पुढं फ्युचरमध्ये बिझनेस चांगला होईल. आणि टेक महिंद्रानं फ्रेश हायरिंग सुरू केलं आहे की गेले 2-3 वर्षापासून टेक महिंद्रानं लोकच घेतले नव्हते. परंतु टेक महिंद्रासारख्या कंपनीनं जर फ्रेश हायरिंग सुरू केलं, याचा अर्थ बिझनेसमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, ग्रोथ आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहताय की आपला जो काही टेक महिंद्रा आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आता मेटल इंडेक्स वगैरे जे आहेत तर ते थोडेसे सेलिंग प्रेशरमध्ये आहेत. आता बजेट जे आहे, तर जे काही बजेट लागू शकतं तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे की मार्केटमध्ये 25,000 जो आहे तो रेजिस्टन्स बनणार की सपोर्ट बनणार हे त्याच दिवशी कळेल. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर रफली जर पाहिलं लाँग टर्ममध्ये, तर ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंत मार्केट तेव्हा 19,000ला होतं, आज 25,000ला आहे. ऑलमोस्ट 30% आसपास मार्केट पळाले. अजून 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. मग तुम्ही विचार करा की एवढा जो मध्ये 30% जो काही रिटर्न मार्केटने दिला आहे, तर हा अनएक्सपेक्टेड रिटर्न आहे. त्यामुळे हायर बायसमध्ये आयदर कन्सॉलिडेशन किंवा मग एक चांगल्यापैकी करेक्शन मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यासाठी इव्हेंट आहे बजेट. आता तिथे कोण प्रॉफिट बुक करतं की नाही करत हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आता जर तुम्ही ट्रेडर असाल तर माझा सल्ला असा राहील की ऑप्शन सेलिंग एकतर बंद करून टाका. जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, तर नवीन असाल तर जोपर्यंत बजेट होत नाही तोपर्यंत, कारण विक्स वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काही स्टॉक्स असतील तर तुम्ही तुमच्या पोझिशन्स हलक्या करा, लाईट करा, कारण बजेटच्या दिवशी काहीही घडू शकतं हे लक्षात घ्या. आता काल रात्री US मार्केट आणि पूर्ण युरोपियन मार्केट हे सिव्हिअर सेलिंग प्रेशरमध्ये आले होते. प्लस जर आपण FIS DISचा डेटा पाहिला तर काल FISनं हेविली बाईंग केलं आणि DISनं हेविली सेलिंग केलं. जो पहिल्यांदा मार्केटमध्ये डिप आला ना, तर तिथे DISनं 2,900 कोटींचं प्रॉफिट बुक केलं. आणि आपले जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत तर त्यांनी 4,500 कोटींचं बाईंग काल दिवसभरामध्ये केलं. आणि मग त्यामध्येच आपण पाहू शकतो की मार्केट हे एकदम सिग्निफिकंट लेवलला जाऊन बंद झालेलं आहे, पुन्हा एकदा ऑल टाईम हायला. आता आज आहे शुक्रवार आणि सोमवारचा शेवटचा दिवस आहे बजेटच्या आधीच्या दिवशीचा. आणि आज रात्री रिलायन्स आणि HDFC बँकचा रिझल्ट येणार आहे. HDFCचा मे बी उद्या आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक जरी रिझल्ट खराब लागला तरी मार्केट त्याच्यावरती रिॲक्ट करू शकतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे पोझिशन्स थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवा, हाच माझा एक सल्ला राहील. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे विथ पॉझिटिव्ह बायस. आता मार्केट ओपन झाल्यानंतरच पाहावं लागेल की कोण मार्केटला सपोर्ट करते, परंतु आज IT स्टॉक्स मार्केटला सपोर्ट करतील एवढं मात्र नक्की, कारण ITचे रिझल्ट बऱ्यापैकी चांगले लागलेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.